शुभम पाध्ये प्लीज आपल्या प्लेयर्सची नावं पाठवा ना आमच्यापर्यंत. एका प्रतिनिधीला तुमच्या पाठवा आणि ते आम्हाला नावं सांगा जेणेकरून आमच्या स्कोरर करता ते सोपं पडेल. दोन्ही संघाचे कर्णधार आशुतोष व्यवहारे सरांशी मात्र संपर्क करायचा आहे प्लीज. हॅलो. संकेश अमित आणि नवनाथ ना बॅट्समन टीम. हां आणि तिसरा कोण आहे सांगा ना मला अनाउन्स करायला लागेल ना. तुझ्या ना सूरज तुझ्या इथे जर आपण पाहिलं 3 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीला दाखल झालेले आहेत. एका बाजूला अमित पाटील यांना आपण पाहतोय संकेश आणि तिसरा फलंदाज असणार आहे सुमित पाटील. असे 3 बॅटर्स हे आपल्याला या सुपर ओव्हर मध्ये खेळताना दिसणार आहेत. काय जबरदस्त ही लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतायत नवीनजी गरज साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपल्या सुपुत्राला सफळ प्रीमियर लीग दाखवण्याकरता घेऊन आलेत. नवनाथ आपण पाहताय तर सुपर ओव्हर हाताळण्याकरता होतोय तयार. पहिली ओव्हर सुपर ओव्हर. जबरदस्त क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतेय. पहिला बॉल फेस करतोय अमित पाटील. यावेळेला मात्र पहिल्याच बॉलला दिली आहे दिशा. अप्रतिम मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. पालघर क्रिकेटचं लाव ना. पालघर क्रिकेटचं ते गाणं आहे. इथे जर आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार पाहायला मिळाले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकलात तर 2 धावा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 8 धावा. शुभम पाध्ये आपण पाहतात प्रत्येक बॉलवरती लक्ष ठेवून आहेत कारण की सुपर ओव्हरची मॅच या ठिकाणी हा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. 2 चेंडू झालेत 8 धावा झाल्यात धाव फलकावर. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र तिथे येत आहेत. आजचा दिवस विनायकचा नाही असं निश्चितपणे म्हणावं लागेल कारण की वारंवार चुकांवरती चुका या होत आहेत. नवनाथ थोडेसे नाराज आपल्या क्षेत्ररक्षकांवरती. इथे जर आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे 3 चेंडूंच्या खेळानंतर धाव फलकावरती 10. अगदी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट देखील आपल्याला अनुभवायला मिळतंय सफळ प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. षटकातील 4था बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र मोठी एज लागली गेली आहे आणि विकेटचं या ठिकाणी कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. सचिन दादा यांच्याकरिता 500 रुपयांचं पारितोषिक मनीष गावड यांच्याकडनं जाहीर झालं. तर इथे आपण पाहतायत आता 99 दाखल होत आहेत. पिंकेश 10 धावा या झालेल्या आहेत. 4 चेंडू झाले आहेत. अगदी योग्य पद्धतीने
हाताळलंय नवनाथने. या अगोदर देखील उल्लेख केला होता या आम्ही गोलंदाजाचा. काय सुंदर गोलंदाजी आहे अचूक टप्प्यावरती. अमित पाटीलच्या माध्यमातून धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू नवनाथ घेऊन येतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वा पिक केलं या लेंथला, पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. काय फटकेबाजी सुरू आहे या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये. 5 बॉल झालेत आणि 16 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, उलट्या दिशेने मात्र जात आहेत आणि चेंडू अगदी वेगानं 1 बाउन्स गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे आपण पाहिलं तर 6 चेंडू झाले आणि या सुपर ओव्हर मध्ये 21 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय पाटील 30-30 या जलसार संघासमोर. आता 3 फलंदाज जर आपण पाहतोय 30-30 जलसार या संघाकडनं मात्र येतील. विनायक पाटील, नयन पाटील आणि नवनाथ पाटील असे 3 फलंदाजांची नावं ही आमच्यापर्यंत पोहोचली आहेत. या 21 धावा बनवल्या जातील का या सुपर ओव्हर मध्ये हे देखील आता पाहणं तितकंच आहे गरजेचं. चला एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया सफळ प्रीमियर लीग 2024 मध्ये. दोन फलंदाज लगेच या मैदानाच्या दिशेने. इथे जर आपण पाहतो सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला निश्चितपणे मिळणार आहे. रोहित ट्रान्सपोर्ट आपण पाहिलं 6 बॉल खेळले, 21 धावा बनवल्या, 21 धावांचे लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. पाटील 30-30 जलसार. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपले 2 फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने आपण रवाना करायचे आहेत. सफाळे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. प्रथम पारितोषिक 75,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आता 2 फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला बॅटर आपण पाहतोय विनायक पाटील आणि त्यांच्या समवेत आहेत नयन. विनायक पाटील आणि नयन पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा या दोन्ही संघांच्या आपण पाहिल्या आणि त्यानंतर नियमाप्रमाणे सुपर ओव्हर जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळाली. पहिली इनिंग आपण पाहिली होती रोहित ट्रान्सपोर्टची, काय चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. आता आक्रमकतेचा सितारा, आक्रमकतेचं दुसरं नाव अर्थातच विनायक पाटील. बाबू स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 21 धावांचं लक्ष आहे 6 चेंडूंमध्ये. अमित पाटील येतोय ही सुपर ओव्हर हाताळण्याकरिता. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता आहे 21 धावांची गरज. हे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. पंचांचा इशारा येतो यस लेट्स प्ले. इथे पहिला बॉल या सुपर ओव्हरचा सेकंड इनिंगचा घेऊन येतोय अमित पाटील. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. इथे मात्र पहिला बॉल. विनायक यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने ह्या चेंडूला हाताळलं गेलं. हलकासा स्विंग, हलकासा कट या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावांची गरज. इथे मात्र विनायकला आता गॅप शोधावे लागतील. मोठ्या फटक्यांची निवड करावी लागेल. विजय जर साकारायचा तर 21 धावा या बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल. काय जबरदस्त अप्रतिम जी ओळख आहे विनायक पाटीलची ती मात्र ट्रेडमार्क पॅटर्न. षटकार 6 धावा.
पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्याव मरना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्याव मरना पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेट धन्यवाद काय अगदी खणखणीत फटका अगदी नाणं पक्का विनायक पाटील सुंदर फटका षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेस आपण पाहू शकलात पाहिलं विनायकने आणि चेंडूला सोडून दिलं वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या धाव फलकावरती आता झालेली आहे 7 धावा दोन चेंडू आणि 7 धावा या झाल्या धाव फलकावरती 4 चेंडू आणि 14ची गरज असताना पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी येईल का आणि यस डेफिनेटली येईल अप्रतिम चांगलं टायमिंग षटकार 6 धावा थँक्यू चला मित्रांनो जास्त जवळ येऊ नका प्लीज अजूनही आपल्याला आजचा शेड्यूल खूप मोठा आहे त्यामुळे विनंती करीन की कोणी टीम मीटिंग जास्त करायची नाहीये 3 चेंडू आता बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता विनायक पाटील काय जबरदस्त खणखणीत बॅटिंग करतोय पहिला चेंडू डॉट जरूर आला त्यानंतर विनायकनं पाहिलं असावं अमित कुठल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय त्याचा वेग कसा आहे त्यानंतर पुढील चेंडू षटकार पाहायला मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा अमित पाटील कुठेतरी व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एक या अगोदरच्या चेंडूवरती आपण बिग हिट पाहिलाय विनायक पाटीलच्या बॅटमननं 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आता काय रणनीती असेल अमित पाटीलची तीन चेंडू 8 धावा पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या डॉट बॉलने पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय अमित पाटील 2 चेंडू आणि 8 धावा पाहूया षटकातील पुढील बॉल इथे मात्र फुलटॉस चेंडू बिमार प्रकारचा चेंडू चुकी केली अमित पाटीलने आणि इथे आपण पाहतोय मदतीला आलाय अमित असं निश्चितपणे म्हणावं लागेल कीपर कडनं देखील चूक झाली आणि बीमरच्या माध्यमातून हा चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय आता मात्र आनंदाला उधाण आलंय असं म्हणायला हरकत नाहीये सचिन दादा पाटील आपण पाहतायत आनंदोत्सव मात्र साजरा करताना दिसत आहेत पण अजूनही मॅच जी आहे आता जर आपण पाहू शकला तर धावा या चेंडूवरती 5 बनल्यात फ्री हिटची ही संधी विनायक करता दौडून आली आहे दोन चेंडू आणि 3 धावांची गरज यावेळेला मात्र बॅकफुटला गेले चांगल्या पद्धतीने खेळले यावेळेस आपण पाहू शकाल तर क्षेत्ररक्षक पुढे येतात फ्री हिटच्या चेंडूचा मात्र समाचार अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय इथे जर आपण आता पाहतोय तर पुन्हा एकदा धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 20 धावा अगदी पुन्हा एकदा बरोबरीमध्ये पाहायला मिळते सामना जर पुन्हा एकदा बरोबरीमध्ये सुटला तर विकेट ज्या आहेत त्या पाहणं सर सांगतात रिपीट सुपर ओव्हर आहे बघ ना आशू सर सांगतात पुन्हा सुपर ओव्हर ते काय आशू सर बोलतात बघा मनीष गावड तिथे मध्ये जातील आणि पंचांशी सल्ला मसलत करतील कारण की सामना आपण पाहतोय तर इथे जर आपण पाहतोय सामना अगदी बरोबरीमध्ये सुटलाय पुन्हा एकदा आता शेवटच्या चेंडूचा थरार पाहायला मिळतोय विनायकनं मात्र सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत काय अप्रतिम आक्रमकपणा पाहायला मिळालाय 20 धावा झाल्या धाव फलकावरती एका धावेची आवश्यकता आहे एक चेंडू एका धावेची गरज नवीन नियमानुसार जर परत सामना बरोबरी
बघा नवीन नियमानुसार आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय नियम इथे मात्र फॉलो केले जातात आपल्या या स्पर्धेमध्ये. पुन्हा जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एका धावेची गरज इथे जर आपण पाहू शकला तर एक धाव जमवली जाईल का. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय तर अगदी रंगामध्ये आली आहे. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका. शेवटचा बॉल. गोलंदाज देखील दडपणात आहे, फलंदाज देखील तितक्या दडपणामध्ये निश्चितपणे असेल. अगदी अटॅकिंग फील्ड इथे पाहायला मिळते. एक चेंडू आणि जिंकण्याकरिता एका धावेची आवश्यकता आहे. विनायक पाटील पुन्हा एकदा होत आहेत तयार. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने हा शॉट सिलेक्शन केलं इनफिल्डच्या डोक्यावरून आणि इथे येतोय विजयी चौकार. या सुपर ओव्हर मध्ये विजय इथे संपादित केला गेलाय पाटील 3030 जलसार कडनं. इथे आपण पाहतायत ऑन स्क्रीन वरती नवीनजी घरत आज आपल्या मुलाला क्रिकेट अनुभवण्याकरता घेऊन आलेत. पुढील मॅच जशी सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत एक वाकलनचा गोड आवाज, अर्थातच ओमकार शेट्टे सरांना आपण ऐकणार आहोत. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाऊया.